तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज गोंदियामध्ये सुद्धा जाहीर सभा पार पडणार आहे आणि गोंदियामध्ये सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे। भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे। नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी शिंदेंची सभा होतीये आणि भाजपामधून शिंदे सेनेमध्ये आलेल्या प्रशांत कटरे यांच्यासाठी शिंदेंची सभा होणार आहे। या सभेकडे आपलं लक्ष असेल। प्रभागातील 45 जागांसाठी नगर परिषद निवडणूक होत आहे आणि ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जाते। प्रत्येक पक्षाने आपला मोर्चे बांधण्यास सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने गोंदिया नगर परिषद फार महत्त्वाची मानली जाते आहे। खासदार प्रफुल्ल पटेल यांचे कार्यक्षेत्र असल्याने या निवडणुकीकडे प्रफुल्ल पटेल यांचे सुद्धा लक्ष आहे। त्याच पार्श्वभूमीवर भाजपाचे खंदे समर्थक असलेले डॉक्टर प्रशांत कटरे यांनी भाजपाला रामराम ठोकत यांनी आता शिंदेच्या शिवधनुष्य हाती घेतलेले आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या प्रचारार्थ आता उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे येणार आहेत। 11 वाजता सभा आहे, जाहीर सभा आहे, मोठी सभा आहे। आपण बघू शकता मोठ्या संख्येत इथे खुर्च्यांची व्यवस्था केली आहे। मोठा सभा मंडप आहेत। या सभा मंडपाच्या माध्यमाने मोठी गर्दी इथे जमणार आहे। मोठं कार्यक्रम इथे होणार आहे। या अनुषंगाने एकनाथ शिंदे इथे या सभेच्या माध्यमाने कोणता संदेश देतात, कोणते सूचक वक्तव्य करतात हे सुद्धा बघणं योग्य ठरणार आहे। आशिष जुनघरे, पुढारी न्यूज, गोंदिया।